Good morning, students. Today we are going to see a Rockwell hardness test. In last lecture, we studied Brinell hardness test. Let's start with the Rockwell hardness test to measure hardness of material. Rockwell hardness test. It is a most widely used test to measure hardness of a material. It is fast and free from personal error. Okay, personal error. It is free from. It is a fast and free from personal error. Personal error means what? The error caused by a human. Okay, as this Rockwell test is completely automatic, therefore a personal error is avoided. Small hardness difference in hardened steel can be distinguished. Small size of indentation, similar to Brinell hardness test. Depth of impression is measured rather than the diameter. ब्रिनल हार्डनेस टेस्टमध्ये आपण काय करतो, जो इंडेंटर असतो त्या इंडेंटरवरती लोड अप्लाय करतो आणि ते इंडेंटरमुळे जे काही इंडेंटेशन तयार होतं त्याचा डायमीटर आपण मेजर करतो आणि त्या डायमीटरवरनं आपण काय करतो की हार्डनेस जो आहे तो मेजर करतो. तर इथे तसं नाही, इथे डायमीटर मेजर करायचं नाही आहे, तर इथे काय करायचं आहे की तो इंडेंटर त्या मटेरियलमध्ये किती आतमध्ये घुसतो, ओके, किती पेनेट्रेट करतो त्याला, ती जी डेप्थ आहे ती आपल्याला मेजर करायची आहे. ओके, म्हणजे इथे पॉईंट टू बी नोटेड इज इन ब्रिनल हार्डनेस वी आर मेजरिंग द डायमीटर ऑफ इंडेंटेशन and here we are measuring the depth of indentation. Okay, what is the principle of Rockwell hardness test? It consists of measuring the additional depth of a heavy load indenter beyond the depth of previously applied light load. म्हणजे इथे रॉकवेल हार्डनेस टेस्टमध्ये काय करतो आपण जो काही इंडेंटर आहे, जे काही इंडेंटेशन आहे त्याची आपण काय करतो, डेप्थ मेजर करतो. आता इथे बघा, दिस डायग्राम शोज दिस रॉकवेल हार्डनेस टेस्टर. ओके, so this is a hardness number indicator. Here we are directly getting the hardness number. ओके, इथं ही डिजिटल पण असतं, डिजिटल डिस्प्ले पण अवेलेबल आहे लेटेस्ट मशीन्समध्ये. हा आहे इंडेंटर, त्यानंतर हे आहे हँडव्हील. हे हँडव्हील आपण रोटेट करून हा जो टेबल आहे तो टेबल रेज किंवा लोअरिंग आपण त्याचं करू शकतो. ओके, तर इथलं जे इंडेंटर्स आहे ते इंडेंटर आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंडेंटर्स आपण इथे काय करू शकतो, इथे अटॅच करू शकतो अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ मटेरियल. म्हणजे सॉफ्ट मटेरियल असतील तर त्याच्यासाठी वेगळे इंडेंटर असेल, हार्ड मटेरियल असेल त्याच्यासाठी वेगळे इंडेंटर असेल. ठीक आहे, तर आता इथे कशा प्रकारे आपण प्रोसेस करतो, तर इथे काय, हा इंडेंटर आहे, याच्यावरती आपण लोड अप्लाय करतो. लोड अप्लाय केल्यानंतर हा जो इंडेंटर आहे तो हा जो मटेरियल आहे त्याच्या आतमध्ये काय होतो, पेनेट्रेट होतो. तर इथे बघा, इथे दिस वी आर मेजरिंग दिस मच, दिस इज द डेप्थ ऑफ इंडेंटर, मॅक्सिमम डेप्थ ऑफ इंडेंटर. तर दिस इज अ वर्किंग प्रिन्सिपल. आपण प्रिव्हियस ब्रिनल हार्डनेस टेस्टरमध्ये काय करत होतो की इंडेंटेशनचं डायमीटर आपण मेजर करत होतो, परत इथे काय करतोय आपण की जे काही इंडेंटेशन आहे त्याची आपण डेप्थ मेजर करतोय. ओके, ही डेप्थ आपण मेजर करतोय की तो इंडेंटर त्या मटेरियलच्या किती आतमध्ये, लोड अप्लाय केल्यानंतर किती आतमध्ये घुसतोय, आपण त्या काय करतोय, आपण मेजर करतोय. आता टेस्ट प्रोसिजर कशी आहे की ही जी रॉकवेल हार्डनेस टेस्ट आहे ती कशा प्रकारे परफॉर्म करायची आहे. अप्लाय मायनर लोड ऑफ 10 kg. तर इथं हा जो इंडेंटर आहे, हा इंडेंटर आपण कशावरती ठेवला आहे, मटेरियल अंडर टेस्ट. दिस इज अ मटेरियल अंडर टेस्ट, याच्यावरती इंडेंटर आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की या इंडेंटरवरती प्री लोड अप्लाय करायचा आहे, कितीचा, 10 kg. ओके, लोड जेव्हा आपण अप्लाय करू, दिस इंडेंटर इज फोर्स्ड इन टू द मटेरियल. हा जो इंडेंटर आहे त्या मटेरियलच्या आतमध्ये घुसेल. बघा इथे, इथून इथपर्यंत घुसला आहे तो. ओके, हे मटेरियलचा सरफेस आहे आणि ही लाईन आहे. ओके, तर एवढा 10 kg लोड अप्लाय केल्यानंतर तो इंडेंटर इथे आला बघा. ओके, इट इज फोर्स्ड इन टू द मटेरियल. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, देन द डायल इज सेट 0 अँड द मेजर लोड इज अप्लायड. तर ह्या केसमध्ये जी डायल आहे मशीनची ती काय करायची, 0ला सेट करायची. ओके, प्रीलोड अप्लाय करायचा. प्रीलोड अप्लाय केल्यानंतर हा इंडेंटर आहे तो ह्या मटेरियलच्या आतमध्ये घुसतोय. बघा इथे होता, इथून इथपर्यंत आला आहे. त्या आणि काय करायची, डायल जी आहे ती 0ला सेट करायची. देन अप्लाय a major load 60 to 150 kg according to the scale used for 4 to
सेकंड्स. आता काय करायचं, एकदा डायल जी मशीनची आहे झिरोला सेट झाली की ॲडिशनल लोड अप्लाय करायचा. हा याला मेजर लोड म्हणतो आपण. मग तो मेजर लोड 60 to 150 kg मध्ये काय होईल, व्हॅरी होईल. ते डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचं स्केल यूज करताय. तर दोन स्केल आहेत, एक बी स्केल आहे आणि सी स्केल असते. तर बी स्केल सॉफ्ट मटेरियलसाठी वापरतात आणि सी स्केल जे आहे ते हार्ड मटेरियलसाठी वापरतात. ओके. तर सॉफ्ट मटेरियलसाठी हा लोड कमी असेल आणि हार्ड मटेरियलसाठी हा जास्त लोड आपल्याला अप्लाय करावा लागेल. ओके. रिलीज द मेजर लोड ओनली. आता ज्यावेळेस आपण ॲडिशनल लोड अप्लाय करू त्यावेळेस हा जो इंडेंटर आहे तो अजून मटेरियलच्या आतमध्ये घुसेल बघा. अगोदर इथे होता तो, त्यानंतर इथे होता बघा, इथे होता, आता कुठे आला तो इथे आला. ठीक आहे. तर नेक्स्ट काय करायचं, रिलीज द मेजर लोड. ओके. हा जो मेजर लोड आहे तो 4 to 5 सेकंडसाठी अप्लाय करून ठेवायचा आहे. तो अप्लाय केल्यानंतर हा इंडेंटर आतमध्ये मटेरियलच्या आतमध्ये जाईल, इथपर्यंत तो जाईल. 4 to 5 सेकंड्सपर्यंत लोड अप्लाय करून ठेवायचा आहे. त्यानंतर हा जो मेजर लोड आहे तो काय करायचा, रिलीज करायचा बघा. ह्या थर्ड केसमध्ये मेजर लोड काय केला, रिलीज केला, आपण काढून घेतला. आपण लोड तसाच ठेवला. तर जेव्हा आपण मेजर लोड काढून घेतो त्यावेळेस हा जो इंडेंटर आहे थोडा वरती सरकतो. ओके. हे बघा इथे होता, आता इथे आला आहे, थोडा वरती सरकला आहे तो. ठीक आहे. So this is a indent. This is called as H1 is called as a maximum indentation depth. Okay, when there is a preload and the additional load is there, and this is the this is indentation depth by preload. Preload is आहे फक्त इथे. So this is the depth indentation depth by preload. Machine will show the Rockwell hardness number HR on the machine. तर ह्या थर्ड स्टेपला ज्यावेळेस आपण प्रिलोड काढून घेऊ, ओके, त्यावेळेस इंडेंटर थोडा वरती सरकतो आणि त्याच वेळेस काय करतं मशीन जे आहे तुम्हाला रिडिंग देतं. ओके. जे काही नंबर देतो त्याला आपण काय म्हणतो, रॉकवेल हार्डनेस नंबर म्हणतो. ओके. आणि शॉर्ट फॉर्म काय आहे त्याचा, HR. ऑल दीज ऑपरेशन्स विल बी डन बाय मशीन ऑटोमॅटिकली. हे तीनही ऑपरेशन 3 स्टेपमध्ये ही टेस्ट केली जाते. तर हे तीनही ऑपरेशन्स कशा आहेत, ॲटोमॅटिक आहेत. नंबर जर जास्त असेल तर त्याचा अर्थ काय, मटेरियल जास्त हार्ड आहे. मटेरियल नंबर कमी आहे म्हणजे नंबर कमी आहे मीन्स मटेरियल काय आहे, कमी हार्ड आहे. अशा प्रकारे बघा इथे हा जो इंडेंटर आहे तो इंडेंटर जे आहे, कुठला टाईपचा इंडेंटर आपण वापरायचा आहे तो इंडेंट कशावरती डिपेंड आहे, इट्स टोटल डिपेंड ऑन द टाईप ऑफ मटेरियल. इफ द सॉफ्ट मटेरियल इज देअर देन वी आर युझिंग बी स्केल. लक्षात घ्या, सॉफ्ट मटेरियल असेल तर आपण कुठली स्केल यूज करतो, बी स्केल. अँड इन दॅट केस वी आर युझिंग द हार्डन स्टील बॉल. दिस इज द हार्डन स्टील बॉल ऑफ डायमीटर रेंजिंग फ्रॉम 1.5 और टू 3 mm. कुठलाही आपण याच्यामधला अकॉर्डिंग टू द मटेरियल आपण हा हार्डन स्टीलचा बॉल सिलेक्ट करू शकतो. त्याच्यावरती किती लोड अप्लाय करणार आपण, 100 kg. त्यानंतर जर हार्ड मटेरियल असेल तर हार्ड मटेरियल म्हणजे लाईक स्टेनलेस स्टील, तर हार्ड मटेरियलसाठी आपल्याला म्हणजे सी स्केल यूज करायची. कुठली स्केल, सी स्केल. त्याच्यासाठी आपल्याला जो काही आपण इंडेंटर यूज करणार आहोत तो डायमंड इंडेंटर असतो. हार्ड मटेरियलसाठी कुठले इंडेंटर यूज करतो आपण, डायमंड. लोड किती यूज करणार, 150 kg. म्हणजे 2 इंडेंटर आहेत इथे, एक बॉल इंडेंटर आहे आणि दुसरा कुठला आहे, डायमंड. बॉल इंडेंटर केव्हा यूज करायचा, जेव्हा सॉफ्ट मटेरियलसाठी, आणि डायमंड इंडेंटर केव्हा यूज करायचा, हार्ड मटेरियलसाठी. ओके. डेझिग्नेशन ऑफ हार्डनेस इन रॉकवेल हार्डनेस टेस्ट. तर एखाद्या मटेरियलच्या समोर त्याचा हार्डनेस लिहिलेला असेल तर तो कुठल्या टेस्टने घेतला आहे, ब्रिनल हार्डनेस टेस्ट, ब्रिनल हार्डनेस नंबर आहे की रॉकवेल हार्डनेस नंबर आहे, कसं ओळखायचं बघा आता. ओके. द रॉकवेल हार्डनेस नंबर इज फॉलोड बाय the symbol HR and the scale designation. When a ball indenter is used, the scale designation is followed by a letter W to indicate the use of tungsten carbide ball. For example, 60 HRC. आता 64 HRC लिहिलं इथं, 64 HRC. ओके. तर इथं 64 काय आहे, हा आता ही टेस्ट जी आहे 64 एखाद्या मटेरियलच्या समोर लिहिलं आहे काय, हार्डनेस 64 HRC. मग आता हा कुठल्या टेस्टचा हार्डनेस आहे कसं ओळखायचं, HR वरनं तुम्ही ओळखू शकता. HR मीन्स रॉकवेल हार्डनेस नंबर. HR मीन्स रॉकवेल हार्डनेस नंबर. आणि HB जर असेल तर काय, इट इज अ ब्रिनल हार्डनेस नंबर. तर HR वरनं आपण काय ओळखलं, ही कुठली टेस्ट आहे, रॉकवेल हार्डनेस टेस्ट आहे. सो इट इज ओके. हिअर दिस 64 इज वॉट, इट इज अ रॉकवेल हार्डनेस नंबर. ओके. आणि हा जो C आहे, दॅट इज C इंडिकेट्स दॅट इज द C स्केल. तर हे कसं आपण याला डिकोड करणार, रॉकवेल हार्डनेस नंबर ऑफ 64 ऑन रॉकवेल C स्केल. आणि अशा प्रकारे जर असेल 72 HRBW. ओके. तर ओके
So here the Rockwell hardness number is 72. Rockwell hardness number इथे किती आहे 72 आहे. कुठल्या स्केलवरती? बी स्केलवरती. ओके. आणि डब्ल्यू म्हणजे काय बघा इथे लिहिले. लेटर डब्ल्यू इंडिकेट द यूज ऑफ टंगस्टन कार्बाइड बॉल. So here the W. Okay. So here the Rockwell hardness number of 72 on Rockwell B scale measured using a tungsten carbide ball indenter. म्हणजे जर इथे लेटर जर डब्ल्यू आलं तर त्याचा अर्थ असा आहे की ती जी टेस्ट आपण केली आहे त्या टेस्टमध्ये आपण कुठला इंडेंटर यूज केला आहे? टंगस्टन कार्बाइड बॉल आपण यूज केलेला आहे. कारण सी स्केल आपण केव्हा यूज करणार? हार्ड मटेरियलसाठी. आणि आपण बी स्केल कुठे यूज करणार? सॉफ्ट मटेरियलसाठी. आणि सॉफ्ट मटेरियलसाठी आपल्याला बॉल यूज करावा लागणार. हे तर क्लिअर आहे. म्हणजे हा बी जेव्हा येणार आहे तेव्हा डब्ल्यू इथे येणारच आहे. तेव्हा सॉफ्ट मटेरियल जेव्हा येतील तेव्हा आपण काय यूज करतो? आपण हा टंगस्टन कार्बाइडचा बॉल आपण टेस्टिंगसाठी यूज करतो. आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत रॉकवेल हार्डनेस टेस्टिंगचे? इट इज अ मोस्ट वाईडली यूज्ड मेथड फॉर डिटरमाइनिंग हार्डनेस. ओके. तर ब्रिनल हार्डनेस टेस्टिंगपेक्षा रॉकवेल हार्डनेस टेस्ट जी आहे ती फेमस आहे. कारण ती फास्ट आहे आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे. सिम्पल टू परफॉर्म. हायली स्किल ऑपरेटर्स आर नॉट रिक्वायर्ड ॲज इट इज अ fully automated, so therefore no skilled operators are required. Different types of loads and indenters can be used. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडेंटर्स आपण यूज करू शकतो. डायमंड इंडेंटर यूज करू शकतो, बॉल इंडेंटर्स यूज करू शकतो आणि लोड्स जे आहे ते लोड पण आपण काय करू शकतो? व्हॅरी करू शकतो. आणि सॉफ्ट असतील तर त्याला कमी लोड असेल आणि हार्ड मटेरियल असेल तर जास्त लोड असेल. मीन्स वी कॅन व्हॅरी हिअर लोड्स. The entire operation completes within 10 seconds. Means very less time is required to complete the test. Okay. Means it is a very fast test. Results are displayed digitally on the screen. Directly we are getting the number, hardness number on a screen. So these are the advantages of a Rockwell hardness test. Okay. So this is about the hardness testing. Okay.